ओके गाईस, तर आता आपण आलेलो आहोत क्वीन बाथ म्हणजे राणींचं स्नानगृह. तर इकडे आणि मस्तपैकी असं बोलतो ना एका किल्ल्यासारखं बांधलेलं आहे आणि मध्ये स्नान करण्यासाठी पूल, आजच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं तर पूलसारखं मध्ये बांधलेलं आहे. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. पण हे बघा, इकडे देखील तुम्ही ह्याची संरचना बघू शकतात. मे बी इकडे पाणी जमा होत असावं. अजून एक वेगळा फील बोलू शकतो आपण. तर हे असं, आणि हे बघा, हे क्वीन बाथ. आता आतमध्ये शिरूया आणि बघूया. हे बघा, हे असं क्वीन बाथ बनवण्यात आलेलं आहे. स्ट्रक्चर बघायला गेलं तर जरा इंडो इस्लामिक काइंडमध्ये स्ट्रक्चर दिसतं बनवलेलं, पण तुम्ही बघू शकता. ओके, तर तुम्हाला बघा मी एंट्री करताना दाखवलेलं होतं एक स्ट्रक्चर नालेसारखंच. तर हे बघा, ही कॅनल इकडून दिसते जाताना. तर मे बी ते पाणी तिकडे साचून मग इकडे यायचं आणि इकडून वाहून इकडे जमा व्हायचं, असं आपण बोलू शकतो. तर हे बघा ना, आणि प्रत्येक इकडे अशा खिडक्या दिलेल्या आहेत, ऑफकोर्स ते जरा बसून बघण्यासाठी किंवा एकमेकांशी बोलण्यासाठी अँड ऑल. तर आणि वरती पण बघा, वरती देखील प्रत्येक ठिकाणी जरा वेगवेगळी नकाशा तुम्हाला दिसतील. हे बघा, हे पण एक जरा वेगळा आहे नकाशे. म्हणजे ह्यांनी जेवढे पण वरती घुमट दिलेले आहेत ना, प्रत्येक घुमटावरती हे तुम्हाला वेगवेगळ्या नकाशा दिसणार आहे. सगळं वेगळं आहे ना. आणि हे बघा, हे बघा या शिड्या खाली उतरायला आणि खाली आणि वरती चढायला. तर ओके, आता इकडे जरा वेळ बसलेलंच होतं ना, तर इकडे टुरिस्ट देखील आहेत आणि त्यांच्याबरोबर गाईड देखील आहे. तर आता तसंच ऐकण्यात आलं की लाईक आंघोळ करायच्या आधी म्हणजे पाण्यात उतरायच्या आधी आता कसं आपल्याकडे आहेत शॅम्पू किंवा सोप या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या टायमाला तेवढं तिकडे काय नव्हतं. तर असं म्हटलं जायचं की राणी पाण्यात उतरायच्या आधी किंवा आंघोळ करायच्या आधी चंदनाचा लेप असा अंगावरती लावून त्याचा मसाज करून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर पाण्यात उतरायचे. तर हे असं, ही मलाही कल्पना नव्हती. तर तिकडे गाईड बोलत होते तर ऐकलं, बोलो तुम्हाला पण ही सांगावं. तर असं, तर आता आपण उग्र नरसिंह यांच्या मूर्तीजवळ पोचलेलो आहोत. पण असं खरं म्हणायला गेलं तर ही मूर्ती उग्र नरसिंहाची नसून लक्ष्मी नरसिंहाची आहे. तुम्हाला मी दाखवतो. जवळच पोचतोय आपण. हे बघा, किती विशाल दिसते ना. ॲक्च्युली ती आहेच विशाल. ही बघा, तर ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती आहे. असं त्यांच्या डाव्या बाजूला महालक्ष्मी लक्ष्मी विराजमान होती, पण त्या काळाच्या ओघासह मे बी पडल्या असतील किंवा तोडण्यात गेली असेल, काही कल्पना नाही आहे. हे आहे योग साधनेमधली मूर्ती आहे. ही नरसिंह आहेत, लक्ष्मी नरसिंह हे योग साधनेमध्ये बसलेले आहेत ना, त्या पोझिशनमधली ही मूर्ती आहे. तर तुम्हाला ही मूर्ती दिसते आहे, हे आहे बदावी लिंग आणि असं चारी दिशेने पाण्याने साचलेलं आहे. असं म्हणतात की लाईक त्यावेळेला गरीब महिला होती, तिने हे लिंग बांधलेलं आहे किंवा हे मंदिर बांधलेलं आहे. तरी विचार करा की त्या टायमाला गरीब महिलेने बांधलेलं आहे, म्हणजे तेव्हा किती समृद्धी असेल लोकांकडे, म्हणजे किती संपत्ती असेल लोकांकडे. तर हे असं. तर आता आपण जात आहोत कडले कालू गणेश ची मूर्ती बघायला आणि पोचलो देखील आहोत आपण. तर दाखवतो तुम्हाला.
हे पिलर्स असे बघायला गेलं ना एकदम लाईनीमध्ये आहेत. पिलर्स लाईनीमध्ये लागलेले आहेत सगळे. किती मोठी मूर्ती आहे. आणि ही एकाच दगडापासून बनवलेली आहे. तर हे असं, आणि ही खूपच मोठी आहे. 4 हात आहे आणि 4ही हातामध्ये टस्क आणि अजून इतर गोष्टी आहेत. पण बघा ना काय सुंदर दिसतं ना, एवढी मोठी मूर्ती. तर हे असं आहे कालू गणेशची मूर्ती. आणि हे मंदिर जे असं एकदम अतिशय खूप जास्त प्रमाणात पिलर्समध्ये बनवण्यात आलेलं आहे. आणि खूपच पिलर्स आहेत ना बघायला गेले तर असं. तर आता ती शॉर्टच टूर होती. आता विचार आहे मला कोराकल राईड करायचा. तर आपण आता कोराकल राईडसाठी निघूया. जे आपण सेम कुठून तो रस्ता आहे जिकडे आपण मातंग हिलसाठी गेलेलो होतो तिकडूनच पुढे कोराकल राईडसाठी रस्ता आहे. तर आपण तिकडे निघूया. तिथपर्यंत हे बघा समोरून कसं दिसतं मंदिरं. तर बोलतात ना कधी कधी ग्रुपने यायचा फायदा असतो. तुम्ही कोराकल राईड बघू शकता, ती दिसते. पण चार्जेस इज टू हाय फॉर इंडिव्हिज्युअल. ॲटलिस्ट एकट्याला जायचं असेल तर 1500 भरावे लागतील आणि जर ग्रुप असेल तर 500 पर हेड. आता आपला ग्रुपच नाही तर मी जाऊ पण शकत नाही. आणि 1500 रुपये भरायला मला तरी एवढं नाही वाटत आहे की 1500 रुपये भरून जाऊ. एक ऑफकोर्स खूप छान आहे. बघूया जरा बार्गेनिंग करून काही करता आलं तर. पण मला तर डाऊट आहे काय मिळेल म्हणून. पण सध्या हे बघा तुंगभद्रा रिवर ही आहे, तुम्ही बघू शकतात. आणि काय दिसत आहे ना, हीच आपल्याला सकाळी पावसाळी दिसत होती. आणि तो व्ह्यू पण एक वेगळा आणि खूप छान होता. ओके, संध्याकाळचे नाही बोलू शकत, वाटून तरी येत नाही संध्याकाळ. पण 5 वाजलेले आहेत आणि आता आपण निघत आहेत अच्युतराय टेम्पलसाठी, जे मातंग हिलच्याच जरासं पुढे आहे. म्हणजे मागच्या साईडला जरासा ट्रॅक करावा लागेल. पण आणि इकडे ही बघा ही जागा तुम्हाला दाखवते. हे जरा परत तुम्हाला बोललो ना जरा ग्रीससारखी फील करवते. तर अशी जागा आहे ही जराशी. तर जरा पुढे जाऊया, तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी. ही बघा सही वाटते ना, काही बोला, खूप सही वाटते. आणि इकडे बघू शकतात इकडून आपण ट्रेक करून विठ्ठल टेम्पलसाठी पण जाऊ शकतो. विरूपाक्ष टेम्पल तर आपण त्या साईडला आहेच जे आपण बघितलं. आणि अच्युतराय मंदिर देखील तिकडेच आहे. तर आपण अच्युतराय टेम्पलसाठी निघूया पुढे. आय गेस मी दिसत नाही आहे. अच्युतराय टेम्पलसाठी आपण पुढे निघूया आणि बघूया काय काय आहे तिकडे, काय काय बघायला मिळतं ते. तर आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ. तुम्ही बघू शकता, हे बघा समोर मंदिर आहे. प्रत्येक मंदिराची वेगवेगळी स्टाईल आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही एवढे मंदिरं बघून जातील तर तुम्हाला सगळीकडे डिझाईन तेच वाटेल किंवा सगळं तसंच वाटत जाईल. त्यात आपण पण काय करू शकत नाही, कारण सगळी मंदिरं याच टाईपमध्ये आहेत.
पण प्रत्येकाची शैली जराशी वेगळी आहे असं. तर चला जरा निरीक्षण करूया, सगळं बघूया आणि तुम्हाला पण मी दाखवतो मंदिर कसं आहे आणि काय ते. हंपीच्या दगडी डोंगरामध्ये आणि शांत वाऱ्याच्या झुळझुळीत लपलेलं एक विस्मरणात गेलेलं रत्न अच्युतराय मंदिर. इसवी सन 1534 मध्ये राजा अच्युत देवराय यांच्या काळात बांधलेले हे मंदिर कधी काळी भक्ती, कला आणि उत्सवाचा केंद्रबिंदू होता. मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच काळ थांबल्यासारखा भास होतो. स्तंभावरील कोरीव नक्षीमध्ये दडल्यात कथा देवांची, युद्धांची आणि अप्सरांच्या नृत्यांची. येथील वातावरणात अजूनही त्या प्राचीन मंत्राचे स्पंदन जाणवतात. हे मंदिर भगवान तिरुवेंगळनाथ विष्णूंच्याच एका रूपाला समर्पित आहे. एकेकाळी येथे पूजा, कीर्तन आणि उत्सवांनी भरलेलं जीवन वाहत होतं. आज पावसाने ओलसर झालेल्या भिंती आणि मोकाट झालेली वनश्री या अवशेषांवर आपल्या पावलांचे ठसे उमटवत आहे. माकडांचा खेळ आणि शांतता हेच आता या मंदिराचे नवे स्वरूप. ओके, फुल घामाघूम झालं आहे. होता चढण भारी होता. ठीक आहे, 15 मिनटामध्ये आपण वरती येतो. पण हां, ताकद हवी तेवढी अंगामध्ये, तेवढा स्टॅमिना हवा पोचेपर्यंत. पण हे बघा, सनसेट होणार आहे, अजून वेळ आहे, अराउंड 45 to 50 मिनिट्स. तर ठीक आहे, आपण इकडे जरा बसूया आणि तुम्ही बघू शकतात आजूबाजूचं सगळं. तुम्हाला मॉर्निंगला दाखवलंच आहे. हे आता आकाश क्लिअर झाल्यावरती असं दिसतं. हे बघा, आणि ती तुंगभद्रा नदी आणि काय सुंदर दिसतंय. हे बघा, मिळेल का असा व्ह्यू कुठे तुम्हाला? इकडे पूर्णपणे 360 डिग्री व्ह्यू मिळेल असं. आता जरा बसूया, चिल करूया, सनसेट व्हायची वाट बघूया, सनसेट झाल्यावरती निघूया. चला.